टिफिन खायचं ह्याला उदाहरण दिलं, पण ठीक आहे, काय ते जगभरातले लोक होते. पण हे आमच्या राज्यातले आणि एका भागातले नाशिकमधले लोक आहेत. हे कळायला एवढा वेळ कसा काय गेला? एवढा वेळ कसा काय गेला? आणि मला एक कळत नाही की हे राजकारणातले पुढारी सुद्धा एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे पास करायचे, पुरोगामी महाराष्ट्राचे आम्ही नेते म्हणून सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि बरोबर त्यांच्या विचारांच्या विरोधात कृती करायची. हे काय मला काही कळत नाही. हे अघोरी विद्या, हे अघोरी प्रकार, हे काय जे काय आहेत, बाबा बाया बुवा, कशा करता ह्यांना लागतात? हे लागतात कशा करता ह्यांना? दुसऱ्याला उपदेश करताना मात्र फार मोठं तत्वज्ञाच्या गोष्टी करायच्या आणि स्वतः मात्र शेण खायचं, असे हे लोक दिसत आहेत. हे अशा लोकांना, शेण खाणाऱ्या लोकांना, ह्या अशा प्रवृत्तींना की ज्यांचा आदर्श समाजामध्ये बाळगावा अशी अपेक्षा असते, यांना एखादा चांगला जर राज्यकर्ता भेटला तर यांना धडा शिकवेल आणि तो शिकवला पाहिजे. असा धडा शिकवला पाहिजे की पुढच्या 25 वर्षात 50 वर्षात कुणी असा विचार सुद्धा करता कामा नये. परंतु या सरकारकडून ही अपेक्षा नाही. असं आहे की काल सुद्धा आपण बघितलं असेल, जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये अवकाळी उन्हाळी पाऊस पडला आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यंदा कोकणातल्या तर फळबागा, आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, कोकम असेल, जी काही फळं आहेत, नारळ असेल, पोफळ असेल, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली पिकं आहेत. आंबा तर जवळजवळ नाहीच. यंदा प्रचंड असा मोहर आला होता. गेल्या 25 वर्षात जेवढा आंबा लागला नाही तेवढा हापूस पण आणि रायवळ पण आंबा लागेल असं वाटलं होतं. पण आता 5% सुद्धा फळं नाही. त्यातून हापूससारखा आंबा कुठे परदेशामध्ये गेला असता आणि शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले असते. हे आता युद्ध सुरू आहे, त्यामुळं आंबा बाहेर पण जाणार नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही आग्रह धरला होता. आणि त्या संदर्भामध्ये परवा 17 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कोकणातले सर्वच लोकप्रतिनिधी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाची मदतीची घोषणा ही मी विधानसभेत करेन, विधिमंडळात करेन. कारण अधिवेशन चालू आहे, नियमाप्रमाणे अशी घोषणा ही विधिमंडळातच करावी लागते. आपण आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई करता हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू करता 3 लाख रुपये आपण मागितलेले आहेत.